परळीला आम्ही नाही तर तुम्ही अगोदरच बदनाम केलंय. बजरंग सोनावणेंची मुंडे बहीण भावावर टीका, तर सत्ताधाऱ्यांकडून माझे फोन टॅप केले जात आहेत, सोनावणेंचा आरोप. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कामावर संशय, बजरंग सोनावणेंचा आरोप. तर मुंडे आडनाव असल्यामुळे त्यांच्यावर संशय घेतला असेल, अजित पवार गटाच्या रेखा फड यांचा पलटवार. बीड लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही गैरप्रकार नाही, बजरंग सोनावणेंच्या आरोपांवर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचं स्पष्टीकरण. मशीनवरील राष्ट्रध्वज आणि भारत मातेच्या फोटोला हार घातला, हार घालणं योग्य नाही हे कर्मचाऱ्यांनी सांगायला हवं होतं. गुन्हा दाखल झाल्यानंतर शांतिगिरी महाराजांची प्रतिक्रिया. शांतिगिरी महाराजांच्या 11 भक्तांवर गुन्हे दाखल, मतदानाच्या दिवशी भगवे वस्त्र, टोप्या, बादली, चिन्हाची स्लीप देणं अंगलट. अंबड पोलीस ठाण्यामध्ये 3, मसरूळ आणि पंचवटी एका विरोधात गुन्हा दाखल. मुंबईमधील गोदरेज कंपनीच्या जागेवरून आमदार बच्चू कडू आक्रमक, गोदरेजच्या जमिनीचा ताबा घेणार, बेघरांसह आंदोलन करणार, बच्चू कडू यांचा इशारा. बच्चू कडू यांचा सचिन तेंडुलकरच्या घरासमोर पुन्हा आंदोलनाचा इशारा. तेंडुलकरच्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीनं अंगरक्षकाची आत्महत्या, बच्चू कडूंचा आरोप. लोकसभा निकालाच्या आधी शिरूरमध्ये आढळरावांच्या विजयाचे बॅनर, उत्साही कार्यकर्त्यांकडून आढळराव पाटील यांच्या विजयाचे बॅनर. अरविंद सावंत गेल्या वेळेस मोदी लाटेवर निवडून आले होते, यावेळेस ते निवडून येणार नाहीत, मिलिंद देवरा यांचा ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्यावर निशाणा. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळणार, बच्चू कडू यांचा महायुतीला घरचा आहेर. तर महायुती विरोधामध्ये लोकांची नाराजी दिसून आल्याचं विधान. आशिष शेलार यांच्याकडून सांताक्रूजमध्येही नालेसफाईची पाहणी, निवडणुका झाल्यानंतर आशिष शेलार यांच्याकडून मान्सूनपूर्व कामांची पाहणी. संजय राऊतांचा बोलघेवडेपणा घातक ठरणार, राऊतांचा आक्षेप केवळ हिरव्या शाही संदर्भात, भाजप नेते आशिष शेलार यांचा संजय राऊतांवर निशाणा. मतदान करण्याचं आवाहन संभ्रम निर्माण करणारं नाही, ज्यांना संभ्रम निर्माण करणं वाटतंय त्यांनी संविधान वाचावं, संजय राऊतांचा आशिष शेलार यांना प्रत्युत्तर. भगवान जगन्नाथ पंतप्रधान मोदींचे भक्त, पुरी लोकसभेचे भाजप उमेदवार संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, माझ्याकडून नकळत चूक झाली, संबित पात्रांचं स्पष्टीकरण. दरम्यान संजय राऊतांची संबित पात्रा यांच्यावर टीका. उद्धव ठाकरे यांचा चेहरा पाहिल्यानंतर पराभव समजतो, ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत, 4 जून नंतर हे कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीत, नितेश राणे यांचा आरोप. मतदानाच्या दिवशी झालेल्या ढिसाळ कारभाराची सरकारकडून गंभीर दखल, मतदानाला झालेला विलंब, मतदारांची गैरसोय याची उच्चस्तरीय चौकशी करा, मुख्यमंत्री शिंदेंचे मुख्य सचिव नितीन करीर यांना आदेश. निवडणूक आयोगाचा ढिसाळ कारभार काल पाहायला मिळाला, सचिन अहिरांचा हल्लाबोल, तर मुख्यमंत्र्यांचा पत्ता चुकताना दिसतोय, शिंदेंना टोला.